हॅलो. हॅलो. हा हो. ताई, नमस्कार. नमस्कार मला ताई. हा अनुभव शेअर करायचा हा, होता. सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी कोल्हापूरमधून बोलते. अच्छा अच्छा, हा हा हा. नाव हा, सांगायचंय का? नाही. हा हा, हा. असं. सांगा ताई. हो, मग मी कधीपासून सेवेत आहात आणि तुम्ही? झाले 3 वर्ष होत आलेत मॅम. हम्म. हा, 3 अच्छा. वर्ष होत आलेत. म्हणजे माझी भावजा आहे, त्याच्याबद्दल मला सांगायचं होतं. हं. मग मी चालू केल्यानंतर तिला पण म्हणजे असं माझ्या मनात आलं, म्हणजे मला स्वामींनी सांगितलं असेल कदाचित, की तिला पण म्हणजे ग्रंथ ते असं वाचायला सांग म्हणून असेल. हा 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 मग ती वाचायला लागली होती. हा मग तिला ना काचबिंदू झाला होता. हा मग त्यावेळेला म्हणजे आम्हाला थोडं टेन्शन आलं. काचबिंदू ह्या म्हणजे वय तिचं नव्हतं इतकं, 30 आहे आता हा हा हा. तिचं, आणि इतक्यात झाला म्हटल्यानंतर आम्हाला जरा थोडं टेन्शन आलं होतं. बरोबर. हा मग मी स्वामींना सांगत होते की तिचं ऑपरेशन व्यवस्थित होईल ते, म्हणून हा बोलत होते. हा. मग मला स्वामी स्वतः स्वप्नात आले होते हो. की ते कसे रागात बोलतात ना आपल्या, म्हणजे असे ते म्हणाले, काय नाही होत, मी आहे की, असे म्हटले. तिचं ऑपरेशन पण व्यवस्थित झालं. आणि नेमकं डॉक्टरांच्या इथे कधी म्हणत नाही ना, तुम्ही देवाला हे पाया पडा, असं ते काही म्हणत नाहीत ना हो असं हो 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 दवाखान्यात. हो. त्यावेळेला नेमकं स्वामींचाच फोटो त्या दवाखान्यात होता अरे ऑपरेशनच्या वा, वेळेला. हा बापरे, आणि ऑपरेशनची वेळ आणि आलेली होती. हा हो, ऑपरेशनची वेळ आली होती. आणि तिथे पण स्वामींचा तारक मंत्र लावून ठेवला होता त्या डॉक्टरांनी. ओ, अरे वा, हो, स्वामीच ते चालले पण जणू काही तिथे. हो. आणि ऑपरेशन व्यवस्थित झालं. हा. परत त्या थोडे दिवसांनी लगेच तिचा डोळा परत लाल व्हायला लागला. ऑपरेशन झालं खरं लाल व्हायला लागला. नंतर मग आम्हाला वाटलं काय परत आणि काय त्याच्यामध्ये होईल काय असं. बरोबर. हो. मग त्या रात्री पण मला म्हणजे स्वप्नात स्वामी आले होते आणि ते म्हणाले, काय नाही होत, झाली की बरी ती, काय अरे नाही वा होणार तिला, असे असे बोलले. वा. मग ती म्हणजे डॉक्टरकडे ती दुसऱ्या दिवशी जाऊन आली. हम्म. आणि त्यानंतर डॉक्टरने सांगितलेलं, काय नाही, नॉर्मल, जरा उन्हामुळे त्रास होतो, थोडे दिवस होईल असं म्हटले. अच्छा. काय नाही, आता प्रॉब्लेम काही नाही आता म्हटले. हो, मग किती ते छान एक होते. झालं. आणि मागच्या महिन्यातच माझी मुलगी साताऱ्याला गेली होती, ट्रिप होती. हा हा ती आता 11वीत आहे. हा. ती पण स्वामींचं म्हणजे वाचते, सेवा करते अरे वा. स्वामींची. हां. आणि माझे मिस्टर सुद्धा करतात. आधी मला अरे वा. म्हणायचे, आमचा जरा प्रॉब्लेम होता चालू. हा, हा. मग तेव्हा ते मग बोलायचे, तू काय करतेस, एवढं करून काय उपयोग, असे ते अच्छा अच्छा, म्हणायचे. हा 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 हा. तर ते आता स्वतःहूनच करतात. किती छान होत ही. हां. ते स्वतःहून करतात आणि मुलगी सुद्धा ती करते. माझ्या बरोबरच ती पण सुरू केली वा तिने वा वा करायला. वा वा. हे सगळ्यात मोठं भाग्य की मुलं स्वामी सेवेत येणं. हो. ते सगळे आता आमच्या कुटुंबातले बरेच जण सेवेमध्ये स्वामींचे आहेत आता. अरे वा, किती छान, आणि किती छान ताई. हो, त्यांचीच कृपा आहे. तर खूप छान, खूप तर छान ते ताई. साताऱ्याला जाणार होती ना माझी मुलगी ट्रिपला, हा सकाळी हा जाऊन संध्याकाळी येणार होती, कारण पाऊस भरपूर होता त्यावेळेला हा हा मागच्या महिन्यामध्ये. मग हा. मी स्वामींना म्हटलं होतं की स्वामी, ती जाते आणि तुम्ही तिच्या सोबत जावा आणि सोबत घेऊन या, असं म्हटले होते. आई ग. मग ती म्हणत होती, मम्मी, माझ्यासोबत स्वामी होते ओ. ठिकाणी. ती म्हटली, म्हणजे आमची बस होती ना, त्याच्या समोर एक गाडी होती आणि त्यावर श्री स्वामींचे म्हणजे फोटो होता आणि श्री स्वामी समर्थ असं लिहिलं होतं त्याच्यावर. ती गाडी अरे कंटिन्यू वा, त्यांच्या सोबत होती. किती आणि छान. कोणत्या हॉटेलमध्ये थांबली ना, तिथं स्वामींचा फोटो असायचाच. अरे वा. हां. पण येईपर्यंत म्हणजे ती पूर्ण येईपर्यंत स्वामी तिच्या सोबत होते. किती छान ताई, किती छान. खूप असे सुंदर अनुभव. भरपूर असे मला अनुभव आलेत.
हां, म्हणजे हां. ते सांगता मी पहिल्यांदाच आता असं नाही, अनुभव छान शेअर सांगताय पण करते. छान सांगताय तुम्ही. मस्त. ते रे बरोबर. आता माझा छोटा मुलगा 7वीला आहे. तो पण स्वामी जप करतो स्वामींचे. अरे वाह! हो. किती छान. खूप छान सगळे ताई. सगळे म्हणजे मी स्वामींना म्हणजे म्हणायची, स्वामी माझ्या माझ्या परिवारातले सगळे माझ्याशी जोडले गेलेत ना, त्यांना सगळ्यांना स्वामीमय करून टाका. किती छान ताई. तर तुमच्या बोलण्यातनं सगळं समजतंय. म्हणजे सगळे म्हणजे म्हणजे स्वामींचं करतात आणि विशेष म्हणजे मिस्टर ते कधी अशी राग-राग करत होते. खरं आता ते स्वतःहून सगळं करतात ते. किती मस्त दर वाटतं गुरुवारी ऐकून. जाणं, मंदिरात जाऊन येणं, ग्रंथ वाचणं, अरे जपमाळ वाह! करणं हे सगळं करतात. किती छान ताई. सुंदर अनुभव आहे. आणि मुलाला पण हां. सगळं तारक मंत्र वगैरे असं सगळं हो, म्हणायला सांगत जा. हो, हो. हं? हो. नक्की, नक्की. हां, खूप छान ताई. मी शेअर करते हां. हां, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हां, धन्यवाद.